सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया आता मास्तरांनी एवढं सगळं सांगितलं त्याच्यावरती गोट्याचे मित्र काय म्हणतात. तर मास्तरांचं हे भाषण ऐकताच गोट्याचा एक सोबती म्हणाला, मग सर तो श्लोक आमच्या वाघविलास मासिकाच्या दिवाळी अंकात घालायला काय हरकत आहे. नव्हे सर, गोट्याचा दिवाळीचा श्लोक आमच्या दिवाळी अंकात यायलाच पाहिजे, दुसरा मित्र ओरडला. आता आमचा अंक पुरा झाला आहे, त्यात आता नवं काही घालता यायचं नाही, प्रभाकर चिरचिरला. पण त्याचं आता कोण ऐकणार. तयार झालेला अंक उसवून गोट्याच्या श्लोकाचं नवं पान वर्गबंधूंनी त्या खास अंकात घालावयास लावलं आणि तेही अगदी पाहिलं. प्रभाकराची कविता त्या अंकात दिसेनाशीच झाली. गोट्या, आल्याबरोबर लागलास ना बाबा आपल्या शाळ्या सोबत्यांची भांडणं काढायला. मला वाटलं दूर जाऊन गेली असेल तुझी ती खोड, ही कौतुकानं म्हणाली. त्यावर आजी हसल्या आणि म्हणाल्या, बरं का वहिनी, त्याची ही खोड तिकडे सुद्धा कायमच होती बरं का. आणि त्यांनी गोट्याचा तिकडचा एक पराक्रम आम्हास सांगितला. गेल्या दिवाळीतलीच गोष्ट. दिल्लीच्या महाराष्ट्रीय लोकात हा सण आनंदानं साजरा होतो. एकमेकांची मंडळी एकमेकांकडे फराळाला खेळायला जात होती. दापक्यांच्या घरी जावयाचा दिवाळ सण असल्यामुळे विशेषच धामधूम होती. नवे जावई बापू BAच्या वर्गात शिकणारे कॉलेज तरुण होते. दिसायला सुरेख आणि मोठे बोलके होते. आपल्या कॉलेजमधील गमती आणि त्यात आपण स्वतः केलेले पराक्रम यांची वर्णनं ते मोठ्या रुबाबानं सांगत. त्यांचे हे व्याख्यान लहान मुलामुलीत पण फारच भरास येई. खेळाच्या गोष्टी निघाल्या की ते आपण सेंचुरी काढल्याच्या गोष्टी सांगत, नाही तर टेनिसच्या सामन्यात प्रतिपक्षास लव सेट कसा दिला त्याचं वर्णन करीत. बोटिंगमध्ये आपण पहिले आलो, पोहण्याच्या शर्यतीत आपण 60 फूट उंचीवरून सुरकांडी कशी मारली, नाटकात आपण हिरोचं काम केलं तेव्हा 20 पदकं आपल्याला कशी मिळाली. एका मित्राच्या गावी गेलो असताना नदीच्या डोहात पोहताना एका सुसरीने आपणावर चाल कशी केली आणि मग आपण तिच्या नाकाडावर ठोसा मारताच ती कशी परत पळाली, याबद्दल जावई बापूंच्या वीरकथा ऐकून मुलांना मोठी मौज वाटे. आणि ती मुलं आणखी गोष्टी सांगा असं त्यांना लकडा लावीत. गोष्टी पुढे खेळ आणि फराळही मुलांना सुचेना. पाडव्याचा दिवस आला. त्या दिवशी दिवाळ सणाचा मुख्य समारंभ होता. दापक्यांनी मेजवानीचा थाट खूप केला होता. जावई बापूंना देण्यासाठी 100 रुपयांचं मनगटी घड्याळ घेतलं होतं. जावई बापू नेहमीप्रमाणे मुलांना गोष्टी सांगत होते आणि आपण एका सर्कशीच्या शिकारखान्यात जाऊन सिंहाची आयाळ कशी ओढली त्याचं वर्णन करण्यात दंग झाले होते. इतक्यात श्रोतृवर्गात मागील बाजूस बसलेल्या गोट्याने एक रबराचा साप मुलांच्या पायातून जावई बापूंकडे सरकवला. साप वळवळताच मुलं भीतीनं ओरडली आणि जावई बापूंची घाबरगुंडी उडून साप साप असं ओरडत ते खोलीबाहेर पळाले आणि घाबरटपणामुळे जिन्याच्या पायऱ्यांचं लक्ष सुटून ते तळापर्यंत गडगडत जाऊन भोवळ येऊन निश्चित पडले. त्यांना शुद्धीवर आणण्यापुढे मेजवानीचं भानही कुणाला राहिलं नाही. दुपारी 2 वाजता त्यांनी डोळे उघडले. दिवाळीच्या सणाचा विरस झाला. जावई बापू सुखरूप आहेत हे पाहून सर्वांना समाधान वाटलं. गोट्याच्या खोडकरपणामुळे हा प्रकार घडला ही गोष्ट उघडकीस यायला वेळ लागला नाही. दापके त्याच्यावर बरेच रागावले आणि मामांनीही गोट्याला खूप बोलून घेतलं. पण गोट्या आपण चुकलो असं काही म्हणेना. उलट त्यानं मामांना विचारलं, सुसरीला ठोसा मारण्याच्या आणि सिंहाच्या आयाळ उपटण्याच्या बाता जावई बापूंनी का माराव्या. त्यांची ही बाता मारण्याची खोड मी रबरी सापाकडून उजेडात आणली हे बरोबरच केलं आहे. खोटं काही बोलू नये म्हणून सर्व माणसं आम्हाला सारखं बजावीत असतात. मग कॉलेजात जाणाऱ्या जावई बापूंना एकसारखं लबाड बोलल्याबद्दल तुम्ही का शिक्षा करू नये. त्यांनी खोट्या गप्पा झोकल्या म्हणून मला हे करावं लागलं. जावई बापू हे सुसरीवर स्वारी करण्या इतकं शूर नसून दोरीने डोळे पांढरे करण्या इतके भेदरट आहेत हे मी दाखवून दिलं. मी मुळीच चुकलो नाही. गोट्याचं म्हणणं खरंच होतं.
तो मुळी चुकलाच नव्हता, पण मामांना त्याच्यावर रागावल्याचं सोंग करणं भाग होतं. कारण जावई बापू फजितीने चिडले होते आणि जावई बापू नाराज झाल्यामुळे दापक्यांना राग आलेला होता. दापक्यांना आपला संशय येऊ न देण्याची सावधगिरी घेणं मामांना भागच होतं. पण घरी आल्यावर मात्र मामांनी गोट्याच्या खट्याळपणाचं कौतुकच केलं आणि त्याला दिवाळीत घ्यायची ठरलेली सायकल त्याच दिवशी आणली. आता गोट्याने एक व्याख्यानमाला कशी सुरू केली ते बघूया. गावोगावी वसंत हेमंत व्याख्यानमाला होतात, तशी आपल्या गावी का असू नये असं गोट्याला वाटलं आणि दसरा दिवाळीच्या दरम्यान 6माही परीक्षा झाल्यावर आपल्या विद्यार्थी मंडळातर्फे एक शारदीय व्याख्यानमाला जुळवून आणण्याचा त्याने बेत केला. त्याच्या शाळा सोबत्यांना गोट्याची ही कल्पना आवडली. एवढंच नव्हे तर त्याच्या शिक्षक मंडळींनीही त्याच्या या कल्पनेचं कौतुक केलं. या व्याख्यानमालेसाठी शाळेतले सभागृह देण्याचं मुख्याध्यापकांनी कबूल केलं. पण मुख्य गोष्ट राहिली ती व्याख्याते मिळवण्याची. आपल्या शिक्षकांच्या सल्ल्याने गोट्याने निरनिराळ्या गावच्या व्याख्यात्यांची एक यादी तयार केली आणि त्यांना व्याख्यानास येण्याबद्दल विनंतीपत्रही लिहिली. गोट्या आणि त्याचं मित्रमंडळ यांचा उत्साह अपूर्व होता. वाटेल तितकी दगदग सोसायला त्यांची तयारी होती. आपण विद्यार्थी मंडळीतच नव्हे तर आपल्या गावात एक अपूर्व गोष्ट घडवून आणत आहोत या कल्पनेनं त्यांना हुरूप वाटत होता. 1 महिनाभर ही व्याख्यानमाला चालू ठेवायची अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. पण त्यांचे मुख्याध्यापक म्हणाले, तुमचा हा उत्साह पाहून मला तुमचं भारी कौतुक वाटतं. 1 महिनाच काय, पण शरद ऋतूचे 2ही महिने व्याख्यानमाला चालवायची हिंमत गोट्याच्या अंगात आहे. याबद्दल मला अजिबात शंका नाही. तरी पण तुम्ही एकदम मोठी उडी मारू नये असं मला वाटतं. एकतर हा नवा पायंडा तुम्ही पाडणार आहात. आरंभ छोटा असावा, अल्पारंभ क्षेम करा असं एक सुभाषित तुमच्या संस्कृत पुस्तकात आहे. त्याचा अर्थ हाच. महत्कार्य करण्याची ईर्ष्या अवश्य असावी, पण पहिलीच उडी दांडगी नसावी. तुमची ही व्याख्यानमाला पहिल्या 2 आठवड्यांची करा, पहिल्या वर्षी तरी निदान. मोठी उडी मारायला जाऊन आपटी खाण्यापेक्षा लहान लहान उड्या घेत शिखर गाठणं बरं नाही का? मुख्याध्यापकांचा हा संदेश आणि उपदेश मुलांना पटला आणि आठवड्यापुरत्या 7 व्याख्यात्यांना विनंतीपत्र रवाना झाली. गोट्याने बाहेरचे वक्ते आणण्यापेक्षा मुख्याध्यापकांनी व इतर शिक्षक मंडळींनीच व्याख्यानं द्यावी अशी मागणी केली. मुख्याध्यापकांनीही तीही मान्य केली नाही. ते म्हणाले, आम्ही शिक्षक मंडळी रोजच तुमच्या पुढं व्याख्यानं देत असतो, म्हणून आमच्या भाषणात नाविन्य वाटायचं नाही. नाविन्य नाही म्हणून मौजही वाटायची नाही. तुमच्या व्याख्यानमालेस बाहेरचे श्रोतेही येतील, पण त्यांनासुद्धा आमच्या रोजच्या ओळखीच्या माणसात राम वाटायचा नाही, म्हणून बाहेरचे अनोळखी वक्ते आणा. नव्या माणसांकडून नवं ऐकायला मिळतं आणि ते नवंच श्रोत्यांना हवं असतं. आपण नवं काही पाहिलं, नवं काही ऐकलं, नवं काही शिकलो असं समाधान श्रोत्यांना वाटलं तरच व्याख्यानमाला खरी यशस्वी झाली. गोट्यास या मालेचा चालक बहुमताने ठरला आणि निमंत्रणं रवाना झाली ती त्याच्याच स्वाक्षरीने. व्याख्यानमाला म्हणजे आहे काय त्यात? पत्र लिहिली म्हणजे वक्ते येतील, हस्तपत्रके नाहीतर फळे लिहून ठेवले म्हणजे श्रोते जमतील, सोट्या प्रास्ताविक भाषण करील आणि गोट्या आभार मानील की झालं काम. पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही असा त्या मित्रमंडळींचा अनुभव येऊ लागला. बोलावलेल्या 7 शिष्टांपैकी फक्त एकाचं उत्तर येतो असं आलं. दोघांनी इतर कामाच्या गर्दीमुळे सवड होणार नाही असं कळवलं आणि बाकीच्यांची उत्तरच नाहीत. पुन्हा स्मरणपत्रे लिहिली. जवळच्या शहरी असलेल्या एका वकील साहेबांकडे तर गोट्या सायकलवर स्वतःच जाऊन आला, पण जिकडे तिकडे नकार घंटा, व्याख्यातेच मिळेनात. सर्वात नवलाची गोष्ट ही की ज्यांनी येतो म्हणून कबूल केलं होतं त्या एकुलत्या एक व्याख्यात्यांचे पत्र पुन्हा आले आणि त्यांनीही येता येत नाही असं कळवलं.
आता बघूया व्याख्याते कसे मिळवतात गोट्या आणि मंडळी ते आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.